आजच्या दिवसातला हा पहिला क्वालिफायर सामना मॉर्निंग स्टार विरुद्ध एसके फौजी। मॉर्निंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि एसके फौजी संघ फलंदाजीसाठी सज्ज। स्ट्राइकवर आहे तो अमोल तिवारी आणि नॉन स्ट्राइकला सचिन। दोन उत्कृष्ट असे हे संघ बागलान प्रीमियर लीग मधले पहिला क्वालिफायर खेळण्यासाठी सज्ज। गोलंदाजी मार्क पर गोलंदाजीसाठी तयार रोशन अहिरे। अतिशय उच्च कोटीचा असा हा खेळाडू अनेक स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवलेला खेळाडू रोशन अहिरे आणि सामना करेल तितक्याच ताकदीचा समोरचा खेळाडू तो म्हणजे अमोल तिवारी। या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू होतोय। पंच म्हणून नारूभाऊ आणि आबादमन दोघही सज्ज। सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येईल तो रोशन। पहिला चेंडू योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि त्याला तितकाच सन्मानजन्य पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मधला अंतर खूप जास्त। पहिला चेंडू निर्धाव चेंडू। सुंदर अशी गोलंदाजी। इथे मात्र पहिला पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या त्या पलीकडे आणि पहिला चौकार येताना अमोलच्या बॅट मधून। नमस्कार कॉमेंटेटर्स। शिव गर्जना क्रिकेट क्लब आयोजित 17वे आज पहिला सामना क्वालिफायर जो जिंकेल तो सरळ सेमीफायनल मध्ये जाईल आणि जी टीम हरेल तिला परत एकदा चान्स आपल्या संघासाठी परत राहील। सुंदर असं नियोजन शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित, त्यांचे मनापासून आभार। तसंच आजचा पहिला सामना परत एकदा गोलंदाज तयार। सुंदर असा चेंडू, परंतु त्याला तितक्या सुंदर रीतीने खेळला, परंतु चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात। कुठलीही धाव नाही। 3 चेंडूत 4 धाव आलेले आहेत। सुंदर गोलंदाजी करताना रोशन। सुंदर असा परफॉर्मन्स रोशन अहिरे याचा। आपल्या संघासाठी त्याने पूर्ण योगदान दिले आहे। या दरम्यान परत पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला चेंडू, 1 धाव पूर्ण होईल, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात। परत एकदा जोरदार असा फटका आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण। 1 धाव परत मिळेल। आपण बघतोय की बागलान प्रीमियर लीगचं हे 6वं सत्र चालू आहे। 6व्या सत्रातला हा पहिला क्वालिफायर जो सामना जिंकेल तो सरळ सेमीफायनलला जाईल। परत एकदा त्याच दिशेत फटकवलेला चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 धावांवर। त्यात एक सुंदर असा चौकार आलेला होता।
गोलंदाजीसाठी मॉर्निंग स्टार कडून साजन आता गोलंदाजीसाठी आलेला आहे। साजन एक तर्रा बांड चपळ असा खेळाडू, परत एकदा जबरदस्त असा चेंडू होता, परंतु त्याला तितक्याच सुंदररित्या खेळून काढलेला आहे आणि चेंडूला पोहोचवलंय सीमारेषेच्या त्या पलीकडे। मिळतील पूर्ण धावा 4। अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला तितकंच चांगलं प्रत्युत्तर केलं। अमोलच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार। परत एकदा सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि समीर भाऊंची चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल। साजननी पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता, परंतु दुसऱ्या चेंडूला सावरलं आणि योग्य जागेवर टप्पा ठेवत चेंडू टाकला। या दरम्यान परत सुंदर असा चेंडू, एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे। परत एकदा सुंदर टप्प्यावर चेंडू, निर्धाव चेंडू। इथे बघायचंय एक संधी होती रनआउटची आणि तितक्या चपळाईने रन दोघांनी पूर्ण केला। मिड ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता आणि यात एक धाव मिळाली। सचिनच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं आहे, हलकीशी हवा येताना आणि त्याच्याच मुळे डोळ्यामध्ये काहीतरी घाण गेली असावी, परंतु सचिन पुन्हा एकदा सज्ज। डाव्या हाताचा हा फलंदाज फुलटॉस चेंडूला योग्य असं उत्तर दिलं आणि चेंडूला पाठवलं ते सीमारेषेच्या पार 4 धावेसाठी। पंचांचा निर्णय, षटक संपलेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 18। आणि आता गोलंदाजीसाठी समीर भामरे। अगदी छोटासा असा रनअप आहे, परंतु गोलंदाजीची किमया या गोलंदाजाची जबरदस्त भन्नाट अशी आहे। या दरम्यान अमोल सामना करेल तो समीर भामरे यांचा। सुंदर असा फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण या चेंडूवर। आपण बघतोय की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या होत्या आणि स्कोरबोर्ड अतिशय
योग्य रीतीने चालवताना फुलटॉस चेंडूला योग्य असं दिशा दिली, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट बॅटनी खेळलेला चेंडू होता. सचिनच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळला आणि एक चोरटी धाव पूर्ण झाली. बघायला गेलं तर सचिन हा अतिशय विस्फोटक असा फलंदाज आहे, परंतु संयमी खेळ करताना आपल्याला दिसतोय आणि त्याला साथ देतोय तो अमोल. परत एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि परत एकदा एक धाव पूर्ण. एक धावेचं काय महत्व असतं ते ज्या वेळेस सामना अटीतटीच्या वेळात येतो त्यावेळेस कळतं की ही एक धाव काय गरजेची असते. त्याच्यामुळे जिथे धावा मिळतील तिथे धावा एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि याच नियोजनामध्ये बॅट आडवी करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही झाला. याच रूपाने निर्धाव असा चेंडू. या षटकातील हा अंतिम चेंडू असेल आणि पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. षटक संपलेला आहे आणि षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवर. कुठलीही विकेट अजून गमावली नाहीये ती एसके फौजी संघाने. दोघही ओपनर, दोन्हीही ओपनर सज्ज. आजच्या दिवसातील हा पहिला क्वालिफायर सामना आणि या सामन्यामध्ये दोघांची फलंदाजी अतिशय बहारदार. आता गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल. सुंदर असा फटका होता, परंतु तितकं सुंदर असा क्षेत्ररक्षण. इथे मात्र सचिन धाव बांधून परत जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण समीर भामरे यांच्याकडून. माहिती होतं की ते रन मिळणार नाही, परंतु रन घेण्याची चेष्टा केली आणि फलंदाज तंबूत परतताना 25 धावा झालेल्या आहेत. एक चपळ क्षेत्ररक्षकाकडून तुम्ही कुठली चोरटी धाव घेऊ शकत नाही, कारण त्याची नजर एक स्थिर असते चेंडूवर आणि ज्यावेळेस त्या चपळ क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो त्यावेळेस ही चेष्टा मागात पडू शकते. या दरम्यान फलंदाजीसाठी येतोय तो तेजस. तेजस पिंपळसे. सुंदर असा फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू होता. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे मात्र एक विकेट मिळाल्यानंतर वेगळी ऊर्जा. मिडॉनच्या दिशेने चेंडू टाकला आणि एक धाव पूर्ण केली. अमोल सुंदर अशी फलंदाजी करतोय, परंतु त्याला गरज आहे पार्टनरशिपची, त्याला साथ देण्याची गरज आहे, कारण आजच्या दिवसात हा क्वालिफायरचा पहिला सामना. आणि हलकासा कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. जोरदार अपील करण्यात आलेली आहे. बघायचंय पंचांचा निर्णय काय असेल, पण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, त्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूंनी वाद घालू नये.
पंच नारूभाऊ सुंदर असा फटका आणि परत एक धाव पूर्ण होईल आणि आता स्ट्राइक वर येतोय तो तेजस पिंपळसे या स्पर्धेतील टॉप स्कोरर ज्याने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 173 धावा केलेल्या आहेत असा हा फलंदाज फलंदाजीसाठी तयार परत एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला टोलवलेला चेंडू आणि धावा मिळतील पूर्ण 4 का तो या स्पर्धेतील टॉप स्कोरर आहे त्यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला या स्पर्धेत 58 सर्वोच्च धावा होती त्याच्या आणि परत त्याच धावेचा प्रत्यय आपल्याला येताना दिसतोय षटक इथे षटक संपलेलं आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा एक फलंदाज बाद आणि आता गोलंदाजीसाठी कोण येतंय ते बघायचंय तेजस वाघ गोलंदाजी मार्कर योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेने आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय दुसराही फलंदाज धाव बाद गरज होती ती योग्य निर्णयाची परंतु दोघांमध्ये अतिशय ताळमेळ नव्हता आणि या ताळमेळ नसल्यामुळे दुसराही फलंदाज रनआउटच्या रूपाने बांधून तंबूत परतताना आणि तो फलंदाज म्हणजे तेजस पिंपळसे या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत टॉप स्कोरर ज्यांनी 200 धावा फटकवल्या आणि तो धाव बांधून परत तंबूत परतताना कुठेतरी इथे विचार करण्याची गरज असेल एसकी फौज संघाला कारण की धावसंख्या अतिशय योग्य रीतीने चालत असताना अशा रीतीने फलंदाज बांधून तंबूत ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच विचार करण्याची गरज आणि आता फलंदाजीसाठी कोण येतंय तर फलंदाजीसाठी येत आहे सोमेश सर गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची इथे विचार करतोय अमोल काय होतंय काय होत नाहीये परंतु मैदानावर ज्या वेळा आपण खेळायला जातो चुका होण्यापेक्षा चुका सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या दरम्यान तेजसचा पुढचा चेंडू सोमेश सरांसाठी परत एकदा अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि या चेंडूवर दुखापत झाली ती सरांना गोलंदाजी मध्ये सातत्याने चांगली प्रगती करताना तेजस अतिशय कमी वयामध्ये बागलान प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू आहे परंतु जसं जसं वय वाढतंय तसं तसं मात्र अनुभव येताना या दरम्यान पॉइंटच्या दिशेला एक फटका मारून एक धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता जी जबाबदारी असेल
ती अमोल तिवारीवर 16 चेंडूत 17 धावा करून मैदानामध्ये अजून कायम अमोल. आणि या चेंडूला योग्य दिशा दिली अमोलनी. आणि इथे मात्र एक संधी होती एक झेल टिपण्याची, परंतु गरज असेल आता मैदानात टिचून खेळण्याची आणि आपल्याला संघाला सन्मानजन्य असा स्कोर मिळवून देण्याची. पाचवं षटक, 2 बॉल बाकी आहेत. सुंदर टप्प्यावर टाकलेला चेंडू होता, परंतु पंचाचा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. पाचव्या षटकातील चौथा चेंडू आणि हा 5वा चेंडू असेल आता. परत एकदा फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अतिशय योग्य टप्प्यावर अशी गोलंदाजी करताना तेजस. मॉर्निंग स्टार संघ पुढे सरसवत येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यात यश. योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू. षटक संपलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 36 धावा. पाण्याची व्यवस्था करून द्यायची पंचांना. इथे छोटासा ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि या ब्रेक मध्ये बघायचंय काय रणनीती असेल पुढची. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 2 खेळाडू बाद. सोमेश नंदन 4 चेंडूत 1 धावेवर खेळतोय आणि अमोल तिवारी 17 चेंडूत 18 धावा. या दरम्यान 6वं षटक प्रगतीपथावर येईल. शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित बागलान प्रीमियर लीग 2025 सत्र 6. या स्पर्धेसाठी बागलान तालुक्याचे लाडके आमदार माननीय दिलीपजी मंगळू बोरसे यांच्याकडून प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, तसेच शिवगर्जना क्रिकेट क्लब आव्हाटी यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये आणि त्यानंतर तर पारितोषिक आहे श्रीधर रामचंद्र कोठावदे माजी चेअरमन सटाणा मर्चंट बँक यांच्याकडून तृतीय पारितोषिक 21,000 रुपये. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु 2 फलंदाज या आधीच धाव बाद झालेले आहेत, त्याच्यामुळे विचार करून धाव घेण्याची गरज असेल आणि योग्य असा निर्णयच घेतला. यानंतर परत एकदा हलक्या हाताने खेळला. यानंतर श्री ज्ञानेश्वर
शिवमन देवरे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सरपंच विरगाव यांच्याकडून युट्यूब सौजन्य। या चेंडूवर मात्र जोरदार असा प्रहार केला आणि दुसरी धाव देखील घेतलाय। कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू होता, गती कमी होती त्या चेंडूला आणि योग्य असं दिशा देण्याचं काम फक्त बाकी होतं आणि तेच केलं। परत एकदा मिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चेंडूवर विजय जाईल। विजयीचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं। समीर भामरे यांची गोलंदाजी म्हणजे अगदी कमी वेळात गोलंदाजी संपते। इथे एक छोटीशी अपील करण्यात आली होती मंकड विकेट साठी, परंतु हलक्या हाताने खेळला। परत एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होतो का बघायचंय। नाकार दिला यावेळेस मात्र। दोन फलंदाज याआधीच बाद झालेले आहेत। त्यानंतर श्री बाळासाहेब भामरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सरपंच वनोली भंडारपाडा यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंसाठी ड्रेस किट देण्यात आलेली आहे। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज कोण आहे? समीर भामरे। षटक संपलेला आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा। तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी साहेबराव ज्ञानदेव खैरनार प्रगतशील शेतकरी डोंगरेज यांच्याकडून शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच श्री पंकज अशोक ठाकरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बागलान विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्याकडून ट्रॉफीचं सौजन्य 41 धावा। आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी श्री शांताराम बुधा भामरे माजी सरपंच आवाटी यांच्याकडून टेनिस बॉल देण्यात आलेले आहेत। या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता तो 5 मार्च 2025 शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलान प्रीमियर लीग। रोशनचा हा चेंडू आणि इथे हलकीशी बॅटची कड घेतली आणि चेंडू जाऊन थांबतोय तो सरळ सीमेरेषेच्या त्या पलीकडे। क्षेत्ररक्षकाकडे वेळ होती चेंडू अडवण्याची। बॅटचा अंदरुनी भाग लागला होता चेंडूला आणि खराब क्षेत्ररक्षणच म्हणावं लागेल की या खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चौकार। या दरम्यान परत एकदा हवेत गेलेला चेंडू आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपलाय तो अमोलचा। अमोल बांधून परत जाताना एसकी फौजे संघाचा तिसरा खेळाडू तंबूत। अवघ्या 45 धावांवर तिसरा फलंदाज देखील तंबूत। आजच्या दिवसाचा हा पहिला क्वालिफायर सामना आणि यात पहिल्या क्वालिफायर सामन्यात मॉर्निंग स्टार संघ कुठेतरी एसके फौजीवर भारी पडताना, परंतु आता मैदानात कोण आलेला आहे तर बंटी मस्ते। क्रिकेट बरोबरच सर्व खेळाडूंचे मन जिंकणारा खेळाडू। बघायचं आता काय करतोय तो।
हलक्या हाताने सोमेश नंदन यांच्या बॅटमधून, माफ करा कुणाल मजदे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूला सन्मानजन्य पद्धतीने खेळला. इथे मात्र परत हलक्या हाताने खेळून एक धाव घेण्याचा प्रयत्न. तिसराही फलंदाज धावबाद होतोय का बघायचं होतं. पायात थोडस त्रास होतोय कुणाल मजदे यांना. इथे मात्र कव्हरच्या दिशेने जोरदार असा फटका 4 धावेसाठी. कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडे संधी नव्हती. सोमेश नंदन यांच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार होता त्यांच्या बॅटमधून आणि याचबरोबर संघाचा अर्धशतक देखील पूर्ण झालेला आहे. परत एकदा जोरदार असा फटका 4 धावेसाठी. सोमेश नंदनच्या बॅटमधून लगातार येणारा हा दुसरा चौकार. येथील मागे मोर, कारण 2 चौकारांवर आलेले आहेत लगातार 2 फोर. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 धावांवर. 3 फलंदाज बाद. आणि शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलान प्रीमियर लीग आयोजक समीर भामरे, नारायण भामरे, गोपाल भामरे, मनोहर भामरे, रोहित भामरे, किरण भामरे, प्रवीण भामरे, खेमराज भामरे, महेंद्र भामरे, किरण भामरे, सागर खैरनार, योगेश खैरनार, संदीप भामरे या सर्व आयोजकांचे मनापासून आभार. एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतायत आणि ते चांगल्या रीतीने आयोजित करतायत. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी बबन सोनवणे यांचं देखील मोलाचं असं सहकार्य. या दरम्यान 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54 धावांवर. दिवसाचा पहिला क्वालिफायर सामना. आयोजकांनी चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. मॉर्निंग स्टार विरुद्ध एसकी फौजी. मॉर्निंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो गोलंदाजीचा निर्णय काही अंशतः सार्थक ठरवताना रोशन आयरेने 2 षटकात 20 धावा देऊन एक फलंदाज बाद केला आहे. संजू सोनवणेने एका षटकात 11 धावा, समीर भामरे यांनी 2 षटक टाकून 12 धावा दिलेल्या आहेत. राहुल वाघच्या 1 षटक 7 धावा, तेजस वाघच्या एका षटकात 4 धावा आणि त्याला फलंदाजीसाठी अमोल तिवारीने 24 धावांचे योगदान दिलं. सचिन देवरे 11 धावा करून बाद झाला. तेजस पिंपळसे यावेळेस मात्र कमाल दाखवू शकला नाही आणि 5 धावा करून धावबाद झाला. आणि आता मैदानावर सोमेश नंदन आणि कुणाल मजदे फलंदाजी करताना 54 धावांवर 3 फलंदाज बाद. आतापर्यंतचा लेखाजोखा होता.
परत एकदा सामना सुरू होतोय. 7 षटक पूर्ण झालेले आहेत. 8वं षटक घेऊन येतोय तो राहुल वाघ आणि त्याचा सामना करेल तो कुणाल मजदे उर्फ बंटी दादा. पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेईल. अतिशय सुंदर असं नियोजन या स्पर्धेसाठी आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाचाच भाग म्हणून बागलान प्रीमियर लीग आपण बघत आहात. इथे मात्र जबरदस्त असा प्रहार, परंतु सरळ देवाच्या हातात चेंडू जाईल आणि इथे या चेंडूवर 1च धाव मिळेल. तिथून गोलंदाजी करताना राहुल आणि आता गरज असेल ती धावसंख्या वाढवण्याची. आणि हा जोरदार असा फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि इथे झेल सोडलेला आहे. एक जीवनदान म्हणावं लागेल. नक्कीच झेल टिपला गेला पाहिजे होता, कारण की 1च धाव. सोमेश नंदनचा जोरदार प्रहार, ऑफसाइडच्या दिशेने एक जोरदार षटकार. एक जोरदार षटकार, चेंडूला योग्य दिशा दिली. बॅटचा स्विंग बघा त्याचा, बॅटच्या अगदी मधोमध लागलेला हा चेंडू, कव्हरच्या दिशेने षटकार. ज्यावेळेस कव्हरच्या दिशेने एखादा फलंदाज षटकार खेचतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा बघायला मिळते आपल्याला. क्रिकेट बुक मधला हा एक वेगळाच असा फटका आहे. ज्यावेळेस फलंदाज खेळतो त्यावेळेस त्याला आनंदच वेगळा होतो. या षटकातले 2 चेंडू येणं अजून बाकी आहेत. सोमेश नंदनचा हलक्या हाताने खेळलेला चेंडू होता, परंतु तेजसचं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. अगदी सरळ बॅटने खेळून काढलेला चेंडू, दारोमदार असेल ती सोमेश नंदन यांच्यावर. बंटी दादाचा हा जोरदार प्रहार आणि सरळ सीमेरेषेच्या त्या पलीकडे जाऊन चेंडू पडेल. षटकार. या आधीच्या चेंडूवरही प्रयत्न करत होता, परंतु झेल सुटला होता आणि यावेळेस मात्र जोरदार असा फटका 6 धावेसाठी. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 70 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि इथून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा इथे 12 चेंडूंमध्ये धावसंख्या कुठेपर्यंत जाऊन पोहोचवत आहेत, कारण जिंकायचं असेल तर कमीत कमी इथे या मैदानावर 100 धावा लागतील. कारण हे मैदान जे आहे इथे धावांचा पाऊस पडतो. आपण नेहमी बघत असतो की या मैदानात 100, 120, 130 धावा करून देखील सामना वाचवणं अवघड होतं, परंतु ती जबाबदारी आता खांद्यावर असेल ती सोमेश नंदन आणि बंटी भाऊ यांच्या खांद्यावर. सत्तर धावा झालेल्या आहेत. यानंतर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? साजन. याआधी साजननी एक षटक टाकलेलं होतं, त्या षटकात 11 धावा दिलेल्या होत्या.
आणि याला प्रत्युत्तर मिळून सोमेश नंदन सर 13 चेंडूत 20 धावा करून अजूनही मैदानात त्याला सुंदर अशी साथ देतोय तो बंटी मध्ये 9 धावा करून मैदानात अजून पण सज्ज. साजनचा हा 9व्या षटकातील पहिला चेंडू. आणि स्वागत केलंय तो सरळ क्षेत्ररक्षक हातात आणि इथे देवाभावानी काही चूक केली नाही. अतिशय सुंदर असा सुरेख असा झेल टिपला आणि ज्या गोष्टीची गरज होती एक विकेटची मोठ्या विकेटची गरज होती ती मॉर्निंग स्टार संघाला मिळालेली आहे इथे. आणि अनुभव काय म्हणतो तो देवाभाऊ यांनी दाखवून दिला आहे. अतिशय ज्येष्ठ असा खेळाडू या स्पर्धेतला परंतु तेवढं चपळ असं क्षेत्ररक्षण गेल्या अनेक दशकांपासून बागलान क्रिकेटच्या इतिहासात ज्या खेळाडूंनी आपलं नाव कोरलंय त्या खेळाडूंमध्ये देवा मांडवडे हा देखील प्रमुख खेळाडू आहे. आणि आज त्यांनी दाखवून दिलं की क्षेत्ररक्षण काय असतं. अगदी योग्य रीतीने चेंडूवर येऊन चेंडूचा झेल टिपला याला क्षेत्ररक्षण म्हणतात. आणि जे तरुण कोणी खेळाडू बघत असतील त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की चेंडू कसा पकडला पाहिजे. या दरम्यान साजनने आपली पहिली विकेट मिळवलेली या सामन्यातली आणि विकेट होती ती सोमेश नंदने यांची. चांगली फलंदाजी करत होते आणि यावेळा नंतर फलंदाजीसाठी आलाय तो सुनील पवार. सुनील पवार पण मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. सुनीलच्या बॅट मधून येतील का काही धावा बघूया आपण. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिडोनच्या दिशेने ढकलला आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहुलचं की त्यांनी वेळेवर चेंडू अडवला आणि सरळ यष्टीरक्षक तेजसच्या हातात. सुंदर असा फटका परत एकदा कुणाल मजदेच्या बॅट मधून. याआधी 2 फलंदाज धाव बाद झालेले आहेत आणि तिसरा फलंदाज बाद होईल का नाही. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ म्हणावं लागेल. या षटकातील 3 चेंडू टाकले गेलेले आहेत आणि धावसंख्या 72 वर 4 फलंदाज बाद. सरळ बॅटने खेळलेला चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण तेजस कडून. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी साजन कडून. आणि हा बंटीचा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र धाव घेण्यात यश मिळालेलं आहे ते बंटीला. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. पायात थोडी दुखापत झालेली आहे बंटी भाऊला परंतु खेळ असा असतो ज्यावेळेस धावेची गरज असते त्यावेळेस कुठलीही पर्वा न करता धाव घेणं हे गरजेचं असतं. आपल्या दुखापती या बाजूला ठेवून ज्यावेळेस खेळाडू मैदानात येतो त्यावेळेस त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या खेळाप्रती असतं आणि त्याचाच प्रत्यय येताना आपल्याला दिसतो. शेवटचा चेंडू असेल तो साजनचा बंटी भाऊ साठी. इथे मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय षटक संपलेला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 75 धावा. 4 फलंदाज बाद. बघायचंय 7 चेंडूंमध्ये किती धावा होत आहेत. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा एकत्र करू शकतायत. ड्रेसिंग रूम मधून मेसेज जातोय काहीतरी किती धावा करायच्या आहेत.
एसके फौजी संघाला विनंती असेल की त्यांनी त्यांचे संपूर्ण खेळाडू तयार ठेवायचे आहेत. इनिंग संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शेवटचा षटक घेऊन येईल तो तेजस वाघ. आणि सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला होता. चेंडू कुठलाच पर्याय नाही फलंदाजाकडे. योग्य दिशेने टाकलेला चेंडू, योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू. तेजस सातत्याने चांगला खेळ करतोय. अगदी कमी वयामध्ये बागलान प्रीमियर लीग खेळणारा हा खेळाडू. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू यष्टी रक्षक रोशन आयरेच्या हातात थांबला. आणि अगदी दोन चेंडू योग्य टप्प्यावर टाकतोय तो. इथे परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दुखापतग्रस्त असलेला खेळाडू मोठे शॉट खेळण्यात असक्षम. यावेळेस याच गोष्टीचा फायदा घेतोय तो तेजस. क्षेत्ररक्षक तयार. परत एकदा जोरदार असा फटका, परंतु सरळ येऊन पडेल तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धावांसाठी. एकाच गावातले हे दोघं खेळाडू आहेत, एकमेकांना चांगले ओळखतात की कसं खेळतो आपण. आणि या सर्व गोष्टीचा फायदा घेऊन एक उत्तुंग असा षटकार बंटी भाऊ यांच्या बॅट मधून बघायला मिळतोय. या षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 82 धावांवर. अजून देखील या सामन्याच्या इनिंगचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. आणि आपण जसं बघतोय की अनुभव काय करतो, अनुभव एका खेळाडूला परिपूर्ण बनवतो. परिस्थिती कुठलीही असू द्या आणि त्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणं काय गरजेचं असतं हे बंटीच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतंय. अजून देखील साजेच्या अशा धावा झालेल्या नाहीयेत त्याच्या बॅट मधून, परंतु हा षटकार खेचून नक्कीच त्यांनी त्याच्या संघासाठी धावसंख्या वाढवलेली आहे. परत एकदा जोरदार फटका आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे तिसरा फलंदाज धाव बांधून परतताना बंटी मस्तीच्या रूपात. आपण बघतोय की 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्या 5 फलंदाजांमध्ये 3 फलंदाज धावबाद झालेले आहेत ते एसके फौजी संघाचे. आणि शेवटचा चेंडू असेल तेजसचा आणि या इनिंगचा देखील शेवटचा चेंडू असेल. बघायचंय की किती धावांचं आव्हान उभं करतायत एसके फौजी संघ. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो रोहित. रोहित विरुद्ध तेजस. आणि एक चांगला चेंडू टाकण्याची गरज असेल जेणेकरून तेजसच्या गोलंदाजीला एक चांगलं रूप मिळेल. शेवटचा चेंडू आणि जबरदस्त असा यॉर्कर लेनचा चेंडू होता, परंतु या चेंडूवर बघायचं किती धावा मिळतायत आणि हा चौथा फलंदाज देखील बाद होतोय. एसके फौजी संघाचा चौथा फलंदाज धावबाद होतोय. एक वेगळा विक्रम म्हणावा लागेल या सामन्यातला. आणि 10 षटकांच्या समाप्तीनंतर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात एसके फौजी संघाने आव्हान दिलेलं आहे ते 85 धावा बोर्डवर लागल्यात त्या एसके फौजी संघाच्या. आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते मॉर्निंग स्टार संघाला 86 धावांचं.
अतिशय सुंदर असा हा सामना, ज्या सामन्यात अमोल तिवारीने 24 धावा बनवल्या आणि त्याला सुंदर असं साथ देण्याचा प्रयत्न सचिन देवरेच्या बॅट मधून 11 धावा त्यांनी बनवल्या. तेजस पिंपळसे यावेळी अनलक्की राहिला, त्याला फक्त 5 धावा करता आल्या. सोमेश नंदन सर यांच्या बॅट मधून 20 धावा आल्या. त्यानंतर कुणाल मजदे यांच्या बॅट मधून 19 धावा. सुनील पवार आणि रोहित शिवले यांच्याकडून 2 आणि 3 अशा संयुक्त धावा आल्या आणि या धावेंच्या एकंदरीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 85 वर. 6 खेळाडू बाद. त्यानंतर रोशन आयरे यांनी आपल्या 2 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 20 धावा देऊन 1 खेळाडू बाद केला. साजन सोनवणे यांनी 2 षटकांच्या गोलंदाजीच्या स्पेल मध्ये 16 धावा देऊन 1 विकेट मिळवली. समीर भामरे यांनी 2 षटक टाकले. स्वप्नील मास्तर यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. समीर भामरे यांनी 2 षटक टाकलेत, 12 धावा दिल्या. राहुल वाघ यांनी 2 षटक टाकले, 23 धावा दिल्या. तेजस वाघ यांनी 2 षटक टाकले, 14 धावा दिल्या. या सर्व लेखाजोखानंतर धावसंख्या 85, जिंकण्यासाठी 86 धावांची गरज आणि एसके फौजी संघ मैदानात दाखल झालेला आहे.
85 धावा बोर्डवर लागल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मॉर्निंग स्टार चे दोघही सलामी फलंदाज मैदानात. रोशन आयरे आणि प्रवीण मांडवडे दोघही उच्च कोटीचे असे फलंदाज. एक आपल्या सर्वोत्तम काळात तर एक अंतिम अशा परिस्थितीत. दोघांचंही योगदान बागलाण तालुक्यासाठी प्रचंड असं योगदान आहे. यांना बघून अनेक खेळाडूंनी आपलं क्रिकेट करिअर सुरू केलं. असेही दोघही महान खेळाडू देवा मांडवडे, रोशन आहिरे. एसके फौजी संघाकडून विजय माळी गोलंदाजी मार्फर आणि सामना करेल तो देवा मांडवडे. नॉन स्ट्राइकला रोशन आहिरे. धावसंख्या 85, 86 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. या स्पर्धेचा क्वालिफायरचा हा पहिला सामना. आणि पहिला चेंडू विजय माळीचा देवा मांडवडेसाठी. आणि सुरक्षात्मक रित्या खेळण्याचा प्रयत्न होता. योग्य असं सन्मान त्या चेंडूला देण्याचा प्रयत्न देवा भाऊ यांच्या बॅटमधून. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फक्त एक धाव देऊन जाईल. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला गेला. या दरम्यान विजयचा पुढचा चेंडू आणि एक जोरदार अशी अपील करण्यात आली परंतु पंच नारूभाऊ यांचा नाकार. उत्कृष्ट असे पंच म्हणून आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये पॉइंटच्या दिशेने मारलेला जोरदार असा षटकार. अगदी एक विंटेज प्लेअर आपल्याला बघायला मिळतोय. आपण नेहमी म्हणतो अनुभव काय असतो, तर अनुभव हाच असतो की क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की ज्या मिरिटचा चेंडू असेल त्या मिरिटवर पोहोचवा आणि तीच कमी रोशनच्या बॅटमधून. एक स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू रोशनला काही समजण्याच्या आतच हलकासा पायाचा भाग घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात
विजयची सुंदर अशी गोलंदाजी, षटकार खाल्ल्यानंतर देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे गोलंदाजाचं कौशल्य असतं. परत एकदा सुंदर असा फटका. एक गोलंदाज म्हणून ज्यावेळेस आपल्याला पहिल्या षटकात षटकार मिळतो त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुधार आणि षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. सुंदर असं षटक टाकलं. एक षटकार जरी मिळाला या षटकात तरी देखील मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अवघ्या 8 धावा दिल्यात. एसके फौजी संघाकडून आता दुसरं षटक घेऊन येणार आहे तो हर्षल. एक उच्च कोटीचा असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. रोखू शकतो का तो रोशनला? याचं उत्तर आपल्याला याच चेंडूवर सुंदररित्या खेळून काढलं ते रोशनने. गरज आहे ती 86 धावांची आणि या सामन्यात दोघही चांगले खेळाडू मैदानात अजूनपर्यंत टिकून आहेत मॉर्निंग स्टार संघाचे. इथे मात्र चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलं आणि एक धाव पूर्ण केली. एक धावेचं महत्व त्यावेळेस असतं ज्यावेळेस जिंकण्यासाठी अवघ्या काही धावांची आवश्यकता असते आणि त्यावेळेस बॅटमधून रन येत नाही. त्यावेळेस गरज पडते ती अशा 1-1, 2-2 चोरट्या धावांची आणि त्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. इथे मात्र रोशनचा जबरदस्त असा फटका. 6 धावा पूर्ण मिळतील का? तर नक्कीच नाही. फक्त मिळाल्या त्या 4 धावा. जोरदार असा फटका होता. हर्षल विरुद्ध रोशन, दोघही उच्च कोटीचे असे खेळाडू एकमेकांविरुद्ध ठोकलेत दंड आणि त्यात रोशन आयरे यांनी उत्तर दिलं ते चौकार खेचून. या चेंडूला देखील सन्मानजन्य पद्धतीने खेळलं आणि एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण पॉइंटच्या दिशेला नेहमीच क्षेत्ररक्षण करणं अवघड असतं. चेंडू कोणत्या दिशेला जाईल नक्की हेच कळत नाही आणि अशा वेळेस क्षेत्ररक्षण करणं अवघड होऊन जातं. परंतु या सर्व गोष्टी बाजूला आणि हा देवाभाऊंचा एक चोरटी धाव घेऊन स्ट्राइक देण्याचा प्रयत्न रोशन आयरे यांना. पार्टनरशिप करण्याची गरज आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो मॉर्निंग स्टार संघाचा अष्टपैलू खेळाडू रोशन आयरे यांच्यासाठी. या दरम्यान मात्र चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेल बांधून परत फलंदाज माघारी. या दोघांच्या युद्धात नक्कीच विजय झालेला आहे तो हर्षलचा आणि एक मोठा खेळाडू तंबूत परतताना रोशन आयरे. क्वालिफायरचा हा सामना आणि या सामन्यामध्ये एका मोठ्या खेळाडूकडून अपेक्षा असते की धावा बनवण्याचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि खेळाडू बाद होऊन परत मैदानाच्या बाहेर. आता जबाबदारी असेल ती राहुल वाघवर. मॉर्निंग स्टार संघाला राहुल वाघ पण अतिशय चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी त्यांच्या संघाला विजय मिळवू देण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. गरज आहे ती आता ज्या झालेल्या 16 धावा आहेत त्या धावांमध्ये अजून किती वाढ होते ती जिंकण्यासाठी 86 धावांची आवश्यकता. आणि आता गोलंदाजीसाठी कोण आलाय तर सर्वांचा लाडका असा
कुणाल म्हसदे उर्फ बंटी दादा अतिशय विनोदी असा हा खेळाडू आपले हावभाव आपल्या प्रत्येक गोष्टींनी सर्वांचं मन जिंकणारा हा खेळाडू तो म्हणजे कुणाल म्हसदे उर्फ बंटी दादा तालुक्याचं क्रिकेट असेल त्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू आणि आता त्याचा सामना करेल तो बागलाण तालुक्याचा अष्टपैलू ज्येष्ठ खेळाडू तो म्हणजे देवा मांडवडे परत एकदा एक हलकासा हाताने खेळलेला चेंडू एक धाव देऊन परत स्ट्राइक देण्याचा प्रयत्न देवा मांडवडे यांचा काय सुंदर असा कॅच पकडला होता सुनील पवारने अवघड असा कॅच होता तो रोशनचा यावेळेस परत एकदा हलक्या हाताने एक एक दोन दोन धाव घेऊन रणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मागच्या षटकात रोशन आयरेचा सुंदर असा झेल पकडला सुनील पवारनी नक्कीच खूप अवघड असतं ज्यावेळेस चेंडू हवेत असतो खूप जास्त वेळ त्यावेळेस असे कॅच घेणं खूप अवघड होऊन जातं आणि खास करून टेनिस बॉलला तर या दरम्यान कुणाल भाऊ यांचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी अनुभवाच्या जोरावर मारलेला कसून चौकार होता नक्कीच जेव्हा एखादा मोठा खेळाडू मैदानात असतो त्याचं नावच खूप काही सांगून जातं की हा खेळाडू काय करामत करू शकतो आणि रिव्हर्स स्वीप अगदी रिव्हर्स स्वीप मारून चौकार खेचला हीच खूप अवघड गोष्ट परंतु या दरम्यान कुणाल म्हसदे परत एकदा तयार परत एकदा सुंदर असा फटका आणि धावा मिळतील त्या पूर्ण 2 सुंदर असं दोघांमधला ताळमेळ एक एक दोन दोन धावा घेणं गरजेचं असतं एक चौकार आला त्यानंतर 2 धावा ज्या वेळेस जिथे जिथे धावा मिळतील तिथे तिथे धावा घेणं गरजेचं असतं कारण क्रिकेटच्या खेळात तुम्ही ज्या वेळेस धावेला महत्व देतात ना त्यावेळेस नक्कीच सामना तुमच्या बाजूने जात असतो या दरम्यान एक कव्हरच्या दिशेत परत एकदा शॉट खेळून एक धाव देखील पूर्ण करण्यात आली शेवटचा चेंडू असेल तो या षटकातील तिसरं षटक यावेळी परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय खूप जास्त लांब 6 धावेसाठी मैदानाच्या बाहेर पूर्णच्या 6 धावा स्कोर झालेला आहे तो 31 धावा राहुल वाघ याच्या बॅट मधून झणझणीत असा षटकार दोघही फलंदाज अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना या आधीच्या चेंडूवर देवा मांडवडे यांनी रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला त्यानंतर या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पूर्ण 6 धावा वसूल करण्यात आल्या या 6 धावांसह 31 धावा पूर्ण झाल्या त्या मॉर्निंग स्टार संघाच्या तीन षटक पूर्ण झालेत आयोजक कृपया नवीन चेंडू द्या
आयोजक कृपया चेंडू द्यायचा आहे, चेंडू हरवलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलान प्रीमियर लीग सत्र 6 आणि आता क्वालिफायर 1च्या पहिल्या सामन्यातलं चित्र. 86 धावांची गरज आहे ती मॉर्निंग स्टार संघाला आणि एसके फौजी संघ. सुंदर असा फटका हर्षलच्या गोलंदाजीवर. एसके फौजी विरुद्ध मॉर्निंग स्टारचा हा सामना आणि या सामन्यात हर्षल याने एक विकेट घेतली होती ती म्हणजे रोशन आयरेची. सुंदर असा चेंडू परत एकदा स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करतोय का काय नाही. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण सोमेश नंदेश यांच्याकडून. परत एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित कडून. नक्कीच हा चेंडू खूप अवघड असतं अडवणं. ज्यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने हा चेंडू जातो. हर्षलची मात्र इथे सुंदर अशी गोलंदाजी. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक एक चेंडू निर्धाव चेंडू नक्कीच टेन्शन वाढवेल कारण अतिशय हाय व्होल्टेज असा हा सामना चालू आहे.
कोण जिंकेल कोण हरेल दुय्यम बाजू, परंतु संघर्ष हा नेहमी चालूच राहील. स्लोवर टाकलेला चेंडू, जो लय मिळालेला होता दोन्ही फलंदाजांना, त्या ब्रेक नंतर कुठेतरी कमी होताना दिसतोय आपल्याला. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, परंतु म्हणावं तितकं यश फलंदाजांना आतापर्यंत मिळालं नाही. 5 चेंडू, शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस चेंडूला पण योग्य दिशेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावा मिळतील. षटक इथे संपलेला आहे आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. असून देखील खूप काही करण्याची गरज आहे. जवळपास 36 चेंडूंमध्ये अजून देखील 53 धावांची गरज जवळपास मॉर्निंग स्टार संघाला. धर्मराज गोधर्म वॉरियर्स आणि धर्मराज वॉरियर्सचे दोघं कप्तानांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय टॉस साठी. यानंतर लगेचच दोघांचा सामना होईल. चार षटकानंतर 34 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय तो अमोल. आणि अगदी पहिल्या षटकापासून फलंदाजी करतोय तो प्रवीण मांडोडे उर्फ देवाभाऊ. सुंदर असा फटका, कव्हरच्या दिशेने जोरदार मारलेला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल. आता मात्र गरज असेल ती धावसंख्या वाढवण्याची, कारण यानंतरची जे षटक येतील ते अतिशय मूल्यवान असतील, कारण या षटकांमध्ये धावा खूप कमी येतात. परंतु इथे मात्र प्रयत्न असेल आता राहुल वाघचा की किती धावा करायच्यात. परत एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, यावेळेस पण मात्र मिळतील पूर्ण 4 धावा. जबरदस्त फटका. यानंतरचा एलिमिनेटरचा सामना होईल तो गोधर्म वॉरियर्स विरुद्ध धर्मराज वॉरियर्स यांच्यातील हा सामना. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चतुर गोलंदाजी अमोलच्या कडून. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारला, दुसऱ्या चेंडूवर प्रयत्न, बघायचंय तिसऱ्या चेंडूवर काय करतोय. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी अमोल कडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, पॉइंटच्या दिशेला आता बंटी मजते.
फुलटॉस चेंडूला सरळ हातात मारून झेल दिला होता किशोर यांच्याकडे. सोपा असा झेल हातातून सुटलेला आहे. हा झेल होता की मॅच होती बघायचं बाकी आहे. तत्पूर्वी कॅच घेणं गरजेचं होतं, कारण ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळतो त्यावेळेस आपलं क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं असलं पाहिजे. नक्कीच यावेळेस मात्र पुढचा चेंडू अमोलचा. अमोलचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बघायचंय चेंडू कुठे लागलाय. दिल स्कूप मारण्याचा प्रयत्न होता. दिलशान नंतर मात्र इथे देवा मांडोडे. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का नाही, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. पंचांचा निर्णय मात्र फलंदाजाच्या पक्षात लागलेला आहे. या दरम्यान सुंदर टप्प्यावर अचूक गोलंदाजी करताना अमोल. 40 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. जबरदस्त फटका, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित कडून. अगदी एक धाव मिळेल आणि षटक देखील समाप्त होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एक फलंदाज बाद, 41 धावा. आता इथून मात्र जिंकण्याचे समीकरण बदलतील. 30 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या त्या या 30 चेंडूंमध्ये जवळपास 30 चेंडूत 45 धावांची आवश्यकता. 30 चेंडूत 41 धावा अवघड लक्ष्य नाही. एकच फलंदाज बाद झालेला आहे मॉर्निंग स्टारचा. फलंदाजीची लिस्ट मोठी आहे. येणारे फलंदाज उच्च कोटीचे आहेत, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ असतो आणि यातच प्रत्यय आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि गोलंदाजीसाठी येत आहेत सोमेश नंदन. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी मित्र स्वप्नील देवरे उर्फ स्वप्नील मास्तर यांचं देखील स्वागत. आपण वळूयात स्वप्नील देवरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. आतापर्यंत जे सकाळपासून जे अतिशय सुंदर कॉमेंट्री करत होते आमचे प्रमोद भाऊ, आता थोडासा त्यांना विश्राम देऊया. यानंतर सोमेश पुढचं षटक घेऊन येतोय. सोमेश आमचे उत्कृष्ट असे 2 अंपायर नितीन भांबरे उर्फ नारू आणि आमचे साले साहब उर्फ दमनावा. अतिशय सुंदर शॉट, चौका. पहला चेंडू बॉल बाउंड्री लाइन के बाहर. देवा आणि राहुल अतिशय सुंदर बॅटिंग करतायत आणि आपलं प्रदर्शन या स्टेडियमवर सगळ्या खेळाडूंना दाखवतायत. जुने खेळाडू आहेत पण वाटत नाही त्यांच्याकडे बघून. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न, पण
क्षेत्ररक्षण सुंदर असल्यामुळे बॉल हा अडवण्यात आला. पुन्हा एकदा 1 रन. अतिशय सुंदर प्लेड केलेला आहे. बॉलिंग सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे, कारण की जो रनांचा जो टप्पा होता, जो ब्रेक लागलाय त्या बॉलरमुळे, सोमेशमुळे. अतिशय सुंदर आणि 4 रन. अतिशय सुंदर गॅप मध्ये बॉल मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल झाला तो. चार रन. ओव्हर समाप्त. झाले ना. किती स्कोर किती झाला? किती ओव्हर? 6 ओव्हर. 6 ओव्हर 55 रन, 1 विकेट. अंपायर मागचा बॉल व्हाईट होता का? नाही ना. बरोबर आहे, बरोबर. 55 रन, 6 ओव्हर 55 रन. पुढचा ओव्हर घेऊन येते विजय. मांगी तुंगी का बंदा विजय. जीटीसी लाईव्ह क्रिकेट क्लब. आज चेहऱ्याला काहीतरी वेगळंच लावलं दिसते त्यांनी, उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी. त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच. लाईव्ह प्रशिक्षण असल्यामुळे सगळ्या ठिकाणी या पंचकृषीत सगळेजण घरी बघून मॅचचा आनंद घेत आहेत, फक्त जीटीसी क्लब मुळे. विशाल तिळ सोटे असं सांगण्यात आलेलं आहे. नाव काय कदाचित देवा. बॉलिंग ग्राउंड पर पूरी तरह से सन्नाटा छाया हुआ. वेल बॉलिंग. 1 रन दिला फक्त 2 बॉलांमध्ये. अतिशय सुंदर. बावीस बॉलात 30 रन. 22 बॉलात 30 रन. आता 21 बॉल झालेत. बाहेरून कोणी आवाज देऊ नका.
अंपायर तिथे आहेत, कोणी आवाज देऊ नका. कृपया मॅच विलंब करू नका. पुढचा सामना सायंकाळ होऊन जाईल. आज फायनल, आज शेवटचा दिवस आहे. पुढचा जो संघ आहे त्यांनी टॉस साठी यायचे. पुढच्या मॅचच्या संघांनी दोघं कॅप्टननी यायचंय लवकरात लवकर. बरोबर आहे. इथे एक एक बॉल आणि एक एक रन. इथे 4-5 लोकांचं लक्ष आहे. कुठल्याही प्रकारचं मिस. रोहित भांबरे गोधर्म संघ मालक, त्यांनी इकडे यायचे, टेस्ट कडे यायचे. उशीर झाला तर यांचं एक ओव्हर कमी करा. अंपायर शेवटचा ओव्हर. व्हाईट बॉल. व्हाइट बॉल का इशारा देते हुए हमारे अंपायर नारू भाई. जबरदस्त बॉल टाकलेला आहे विजयने यॉर्कर लाईन मध्ये. लास्ट बॉल बाकी. शेवटचा चेंडू आहे. अतिशय सुंदर शॉट. 6 रनांसाठी 6 ओव्हर. 65 18 बॉलात 21 रन. 18 बॉल 21 रन. पुढच्या दोघं संघ मालकांनी यायचे, कॅप्टनने यायचे आणि टॉच पाडायचे. चला कॅमेरामॅन थोडं इकडे कॅमेरा फिरवायचे तुम्हाला टॉस पाडताना. आमचे परम मित्र तुकाराम भांबरे आलेले तिथे. गोपाल अंपायर लवकरात लवकर मॅच चालू करा. अंपायर पुढचा टॉस झालेला आहे. 18 बॉल 21 रन लागतायत. या ठिकाणी धर्मराज वॉरियर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आपल्या आपल्या संघ मालकांनी आणि कॅप्टननी आपले सर्व प्लेयर आलेले आहेत का? नंतर कुठल्याही प्रकारचा उशीर होणार नाही, गोंधळ करू नका. आजच्या आज आपल्याला फायनल मॅच खेळायची आहे. तुम्ही उशीर कराल तुमचीच मॅच सायंकाळी होईल, तुम्हाला बॉल दिसणार नाही. आपले सर्व प्लेयर आलेले आहेत का एकदा बघा, नसतील आले तर कॉल करा. बंटी शेट लवकरात लवकर बॉल टाकायचे. अतिशय सुंदर, पण हवेत बॉल आणि कॅच आउट. देवा आउट झालेला या ठिकाणी. या ठिकाणी चांगलाच मोठा झटका मिळालेला आहे. अतिशय सुंदर बॉलिंग केलेली आहे. उत्कृष्ट अष्टपैलू जो खेळाडू आहे त्याला आउट केलेले आहे बंटीने. फलंदाज माघारी परतताना प्रवीण मांडोळे, जबाबदारी होती ती सामना जिंकून देण्याची, परंतु आता मैदान सोडावं लागतंय. नक्कीच या सामन्यात अतिशय उत्कृष्ट कमबॅक केलं ते एसके फौजेने. एक वेळ अशी वाटत होती की 85 धावा खूप कमी लक्ष आहे, परंतु झुंजार अशी खेळी करताना एसके फौजी संघाकडून. बरोबर, अतिशय प्रमोद जे बोलतोय तो अगदी खरं बोलतोय, कारण की आता रन रेट बॉल आणि रन सारखे झालेले. बघू आता काय होतंय. दुसरा चेंडू घेऊन येतोय बंटी. ये निकवेल का बंदा कुछ भी कर सकता है, और ये दोनों तो एक ही गांव के बैट्समैन और बॉलर. देखते हैं अभी क्या होता है. दादू सुंदर असा फटका मिडोच्या दिशेने खेळला, परंतु सुंदर असं तेवढंच क्षेत्ररक्षण भारी म्हणावं लागेल. आठवं षटक जवळपास प्रगतीपथावर. 66 धावा बोर्डवर लागलेले आहेत. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठलाही संपर्क झाला नाही बॅट आणि बॉल मधला. बंटीची अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. एक गोलंदाज म्हणून नक्कीच काही दिवसांमध्ये त्यांनी जे काही परिश्रम घेतले त्याच्या गोलंदाजीवर, त्याचा फळस्वरूप आपल्याला बघायला मिळतंय. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. 17 चेंडूत 31 धावा फटकवल्या त्या राहुल वाघने. लवकरात लवकर बॉल टाकायचा आहे, पुढचा सामना उशिरा होईल, लक्षात घ्या. यावेळेस जोरदार फटका आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण अमोल कडून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुंदर असं एसटी रक्षण. माहिती होतं की चेंडू जर सरळ विकेटवर फेकला तर अवांतर धावा जाऊ शकतात आणि इथे एक एक धावेचा आता महत्व वाढणार आहे. मॉर्निंग स्टार संघाचे एक एक धाव घेणं गरजेचं झालेलं आहे. आता जरी 2 फलंदाज बाद झालेले आहेत तरी पण एसके फौजी संघाची गोलंदाजी मात्र अभेद अशी गोलंदाजी. यावेळेस मात्र उंचाचा खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू, परंतु चेंडू जाईल तो सुनील पवार कडे. याआधी त्याने 2 झेल टिपलेले होते. ही एक संधी होती, तरी मात्र 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय ते राहुल वाघ आणि दादूला प्रीतम. भाई कैच पकड़ो, कैच कैच गई तो मैच गई, ऐसा समझो. बॉलर काफी निराश होते हुए.
परत एकदा पॉइंटच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण रोशन कडून. एक धाव अडवणं गरजेचं आहे. षटक देखील संपलेला आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 71 धावा. 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. काय मॅच होते. अतिशय चुरचीचा असा हा सामना बनतोय. हे षटक खूप निर्णायक असं षटक असेल. वेळ घालवायचा नाहीये. यानंतर देखील क्वालिफायरचा सामना होणार आहे. एलिमिनेटेड सामना यानंतर होणार आहे. गोधर्म वॉरियर्स विरुद्ध धर्मराज वॉरियर्स यांच्यातील हा सामना होईल. धर्मराज संघाने नाणेफेकचा कौल आपल्या बाजूनी लावला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. वेळ घालवायचा नाहीये. वेळेचं महत्व खूप असेल कारण यानंतर फायनल होणार आहे आजच्या दिवशी आणि ज्यावेळेस अंतिम सामना होत असतो त्यावेळेस बॅड लाईटचाही प्रॉब्लेम येतो. याचाही सर्व खेळाडूंनी विचार करायचा आहे. शेवटचे 2 षटक. अंपायर लवकरात लवकर मॅच चालू करा. पुढचा सामना इथे टॉस झालेला आहे. खेळाडू बाहेर वेट करतायत. जल्दी करो भाई जल्दी करो. 12 गेंदों में 15 रन चाहिए. आबा दमन एसके फौजी रोशन भाई फील्डिंग लगाओ. रोशन भाई अगर आप जीत गए तो आपकी मैच शाम को होगी. ना सूरज रहेगा ना बॉल दिखाई देगा. नववं षटक घेऊन येतोय तो अमोल आणि त्याचा सामना करेल फॉर्म मध्ये असलेला राहुल वाघ. 20 चेंडूत 36 धावा बनवल्या आहेत राहुल वाघने. एसके फौजी संघ अपेक्षा करेल की राहुल बाद झाला पाहिजे आणि मॉर्निंग स्टार नक्कीच त्याच्या विरुद्धाने खेळेल आणि इथे हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल तो राहुल. ओहो सुंदर फटका आणि पूर्ण धावा मिळतील त्या 4 धावा. अगदी बॅटचा शेवटच्या क्षणाला फेस खोलला. झाडू शॉट लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. मैच पूरी तरह से आपने पकड़ में कर ली है. 11 बॉल 11 रन और बैट दादू ओहो सुंदर असा फटका रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. 1 रन. 10 बॉलात 10 रन लागतायत. 10 बॉलात 10 रन. पूर्णपणे मॅच बॅटिंगच्या पक्षामध्ये. नक्कीच हा सामना जरी मॉर्निंग स्टार आपल्याला जिंकताना दिसतोय परंतु अमोल तिवारीकडे तो गुण कौशल्य आहे की सामना कोणत्याही वेळे फिरू शकतो. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या सर्व क्षेत्रांमध्ये अष्टपैलू असलेला हा खेळाडू. मात्र त्याचा सामना करेल आता प्रीतम सोनवणे. तो देखील लयमध्ये आहे परंतु इथे आपण क्रिकेट म्हणतो की अनिश्चिततांचा खेळ असतो. इथे कधी समीकरण बदलतील याचा भरोसा नसतो. नक्कीच इथे मात्र एक अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. एक धाव बाद करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेतील का तर नाही.
समीकरण प्रत्येक चेंडू परत बदलतायत. जिंकण्याच्या अपेक्षा फलंदाजी करणारा संघाची अधिक जरी वाटते तरी पण मात्र इथे गोलंदाजी करणारा संघ हा मैदानात जिंकण्यासाठीच खेळतोय हे देखील आपल्याला विसरता कामा नये. क्रिकेटचा हा खेळ आपण जेव्हा जेव्हा बघतो त्यावेळेस काहीही होऊ शकतं. फुलटॉस चेंडूला जबरदस्त फटका 6 धावांसाठी. अगदी फुलटॉस चेंडूचा योग्य असा समाचार घेतला, त्या चेंडूला योग्य अशी जागा दिली आणि चेंडू सरळ सीमेरेषेच्या पार 6 धावांसाठी. आणि आता जिंकण्याचा अंतर फक्त अवघ्या 3 धावा झालेले आहेत. याच षटकामध्ये हा खेळ संपतो का काय? अजून देखील 2 चेंडू येणं शिल्लक आहेत. शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता होती आणि 4 चेंडू मध्ये जवळपास 12 धावा वसूल झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू ओहो परत पॉइंटच्या दिशेने, परंतु रोशनच्या हातातून चेंडू सुटला. चेंडू नाही तर मॅच पण सुटलेली आहे. दुसरी धाव घेण्यात यश. इथे मात्र डायरेक्ट हिट, जबरदस्त थ्रो आणि या थ्रोच्या साह्याने फलंदाज देखील तंबूत परतताना प्रीतम सोनवणे बाद होऊन जातोय. परंतु आता चिंतेचं आणि अपेक्षांचं ओझं जे आहे ते पूर्ण करून तंबूमध्ये परतताना गरज होती चांगल्या फलंदाजाची आणि ती फलंदाजी राहुल वाघने पूर्ण केली. त्याला अर्धशतक बनवण्यासाठी अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे आणि मॅच जिंकण्यासाठी देखील 3च धावा लागतायत. तर बघायचंय राहुल वाघ 2 धावांची, माफ करा स्कोरबोर्ड अपडेट होत नाही त्यामुळे 2 धावांची आवश्यकता आहे ती राहुल वाघला. आणि हा एक चेंडू होता ज्यावर धाव घेणं गरजेचं होतं. षटक देखील संपलेला आहे आणि या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 84 धावा. 3 खेळाडू बाद. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आणि राहुल वाघला 2 धावांची गरज आहे ती अर्धशतक करण्यासाठी. बघायचंय काय होतं या चेंडूवर. शेवटचं षटक 6 चेंडू 2 धावा आणि फलंदाजी कोण करताय तर विश्वास साने. नक्कीच राहुलचा विश्वास हा असेल की 2 धावा घेऊन 50 पूर्ण करायच्या आणि संघाला सामना देखील जिंकवायचा. परंतु आता गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो रोशन अहिरे. सचिन, माफ करा सचिन गोलंदाजीसाठी आलेला आहे. सचिन देवरे लखमापूर गावाचा हा खेळाडू आहे. नावाजलेला खेळाडू, अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम. आणि इथे एक धाव घेऊन नक्कीच स्ट्राइक देण्याचा प्रयत्न असेल तो राहुलला. आणि जर राहुल वाघने आपलं अर्धशतक पूर्ण केलं तर त्याचं नक्कीच कौतुक असेल, कारण सामना जिंकून देणं, मॅच विनिंग पारी खेळणं खूप गरजेचं आहे. रिव्हर्स स्वीपच्या सहाऱ्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बघायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. सामना तर जिंकलाय परंतु पंचांचा निर्णय काय असेल. 22च्या रूपात या धावा मिळालेल्या आहेत. अर्धशतक हुकलं, परंतु मात्र सामना जिंकून परतताना जो आनंद असतो तो चेहऱ्यावर कायम. राहुल वाघ अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर मैदानात आला, तळ ठोक